Let us start with increasing and decreasing function. Okay. Increasing and decreasing function. What do you mean by increasing function? ग्राफ असा असतो असा नाईकीचा असा असतो ना ग्राफ वर जात असतो. डिक्रीजिंग म्हणजे काय? ग्राफ असा. चल हे झालं लेमन लँग्वेज. ठीक आहे. मॅथमॅटिकली इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय असतं? इन्क्रीजिंग फंक्शन, अ फंक्शन एफ इज सेड टू बी मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली. मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली. मोनोटॉनिकली म्हणजे स्ट्रिक्टली. सांगतो तुम्हाला काय असतं ते. A function f is said to be monotonically or strictly increasing function on an interval a comma b. On interval a comma b, if for x1 and x2 belongs to that a and b, with x2 is greater than x1, we have f of x1 is lesser than f of x2. म्हणजे काय रे? म्हणजे तुमच्याकडे समजा एखादं y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे आणि हे कंटिन्युअस आहे. कसं आहे? कंटिन्युअस. बरोबर. आणि हे डिफाईन्ड आहे. कसं आहे? डिफाईन केलंय आपण ऑन ओपन इंटरवल ऑफ ए कॉमा बी. ओपन इंटरवल ऑफ ए कॉमा बी वर हे आपण डिफाईन केलंय. म्हणजे समजा ह्याचा ग्राफ कसा येईल? जास्त समजा याचा ग्राफ असा आला तर ह्याला इन्क्रीजिंग फंक्शन कधी म्हणू आपण? हे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स जे फंक्शन आहे याला इन्क्रीजिंग फंक्शन कधी म्हणणार आपण? त्याच्यासाठी मला मॅथमॅटिकल कंडिशन इंट्रोड्यूस करायला लागणार. काय करावं लागणार? मॅथमॅटिकल कंडिशन्स. काय करावं लागणार? मॅथमॅटिकल कंडिशन्स. इनवर्स वगैरेची गरज नाही. y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स एखादं फंक्शन आहे आणि हे कसं डिफाईन केलं आपण ए आणि बी या दोन इंटरवल म्हणजे ह्या इंटरवल मध्ये. तर इथं कुठं ना कुठं ए लाय करत असेल, इथं कुठं ना कुठं बी लाय करत असेल. आता मी म्हंटल काय? देर एक्झिस्ट x1 अँड x2 इन बिटवीन ए अँड बी. कळतंय? ह्याला काय म्हणायचं? x1 आणि x2 ए आणि बीच्या मध्ये लाय करतात कुठं ना कुठं. सच दॅट किंवा विथ x1 पेक्षा x2 मोठा आहे. ही मॅथमॅटिकल लँग्वेज आहे. ही जी लिहिली ना मी इन्क्रीजिंग फंक्शनची मॅथमॅटिकल लँग्वेज, की देर एक्झिस्ट x1 अँड x2 इन बिटवीन ए अँड बी विथ x2 इज ग्रेटर दॅन x1. म्हणजे x2 इकडे असेल आणि x1 थोडा लेफ्ट साइडला असेल. बरोबर ना? f is said to be increasing. f is said to be increasing function. तुम्ही असं नाही लिहायचं बोर्डला. increasing function if f of x1 is less than f of x2. म्हणजे सरळ सरळ त्यांना हे म्हणायचं की ग्राफचा हा पॉइंट उंचवट्यावर असेल, हा पॉइंट खाली असेल. ठीक आहे. मला सांगा ऍट पॉइंट एक्स ऍट पॉइंट x2 फंक्शनची व्हॅल्यू काय येईल? एफ ऑफ x2. बरोबर ना? आणि ऍट पॉइंट x1 फंक्शनची व्हॅल्यू काय येईल? एफ ऑफ x1. कळतंय का? हे झालं इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन. आता डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग कळालं, आता डिक्रीजिंग. डिक्रीजिंग. डिक्रीजिंग फंक्शन मध्ये पण मी तेच म्हणणार की जर तुमच्याकडे फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, कंटिन्युअस आहे. कसं आहे? कंटिन्युअस. आणि डिफाईन केलंय. काय केलंय? डिफाईन. डिफरन्शिएबल नाही, डिफाईन केलंय मी. डिफाईन ऑन ओपन इंटरवल ऑफ ए कॉमा बी.
बरोबर. म्हणजे ग्राफिकली ग्राफिकली हे जे फंक्शन आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, हे फंक्शन ए आणि बी या इंटरवल मध्ये डिफाईन केले गेले. ठीक आहे, ए टू बी. बस. आता डिक्रीजिंग फंक्शन हे दाखवण्यासाठी काय म्हणणार माहिती आपण, देअर एक्झिस्ट x1 अँड x2 इन बिटवीन ए अँड बी. या ए आणि बी मध्ये x1 आणि x2 एक्झिस्ट करतात. आता मला सांगा x1 कुठं लाई करत असेल, x2 कुठं? x2 मोठा आहे ना, म्हणजे असं म्हणायचंय, म्हणलं नाही आपण. देअर एक्झिस्ट x1 अँड x2 बिलॉंगिंग टू ए अँड बी विथ x1 इज लेसर दॅन x2, म्हणजे x2 मोठा आहे. बरोबर. तर x2 इकडे लाई करत असेल, x1 त्याच्या थोडासा आधी. तर मला सांगा, then f is said to be decreasing function if f ला डिक्रीजिंग फंक्शन म्हणणार, पण कधी? ज्यावेळी ऍट पॉइंट x1 फंक्शनची व्हॅल्यू काय येईल, f ऑफ x1, आणि ऍट पॉइंट x2 फंक्शनची व्हॅल्यू f ऑफ x2. म्हणजे त्यांना हे म्हणायचंय की डिक्रीजिंग फंक्शन मध्ये जर x2 x1 पेक्षा मोठा आहे, तर f ऑफ x1 f ऑफ x2 पेक्षा मोठा येईल. या केसमध्ये उलट होईल. इथं काय लिहिलं होतं, x1 इज ग्रेटर दॅन x2, पण तुम्हाला इथून काय कळतंय, f ऑफ x1 इज ग्रेटर दॅन x f ऑफ x2. म्हणजे x2 x1 पेक्षा मोठा होता, पण f ऑफ x2 f ऑफ x1 पेक्षा छोटा आहे. कळतंय? ही डिक्रीजिंग फंक्शनची मॅथमॅटिकल डेफिनेशन. वर चाललंय खाली चाललंय ही लेमन लँग्वेज. पहा दोघांमध्ये फरक पहा, काय म्हणलं होतं आपण इथं, काय म्हणलंय, x1 आणि x2 ए आणि बीच्या मध्ये लाई करतात. x2 x1 पेक्षा मोठा आहे, तर f ऑफ x2 पण f ऑफ x1 पेक्षा मोठा असेल. पण डिक्रीजिंग मध्ये काय म्हणतो आपण, जर x2 x1 पेक्षा मोठा आहे, तर f ऑफ x1, म्हणजे या केसमध्ये इनइक्वॅलिटी फ्लिप होतीये. कळतंय? ओके. आता पुन्हा जाऊ आपण इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनची नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊयात आपण. हेच सांगितलं मी तुम्हाला. नेक्स्ट कन्सेप्ट काय, हे पहा. आता जर फंक्शन आपलं इन्क्रीजिंग आहे, कसं आहे, इन्क्रीजिंग, तर आता x1 x2 घेण्यापेक्षा कुठले दोन पॉइंट घेतले, x प्लस एच आणि x, तर x प्लस एच पॉझिटिव्ह असेल. एच कसं आहे, पॉझिटिव्ह. जर एच इथं म्हटलंय लेट एच इज पॉझिटिव्ह अँड इट इज इन्क्रीमेंट, तर x प्लस एच हा राईट हँड साईडला लाई करेल, x लेफ्ट हँड साईडला लाई करेल. बरोबर. तर लेट एच इज इक्वल टू 0 बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन x. तर x प्लस एच x पेक्षा मोठा येईल. बरोबर. x प्लस एच x पेक्षा मोठा असणार. दॅट इज बाय डिफॉल्ट. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन सोडून द्या. कळतंय? ग्राफ थिअरी येते आपल्याला, तर x प्लस एच x पेक्षा मोठा असणार. पण जर फंक्शन आपलं इन्क्रीजिंग फंक्शन आहे, आपण कशासाठी म्हणतोय, इन्क्रीजिंग फंक्शन. आणि मोनोटॉनिकली स्ट्रिक्टली काय असतं ते पण सांगतो तुम्हाला. जर आपलं फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे, तर f ऑफ एक्स प्लस एच आणि f ऑफ एक्स मध्ये मोठा कोण असेल, f ऑफ एक्स प्लस एच. आत्ताच पाहिलं. कळतंय का? f ऑफ एक्स प्लस एच इज ग्रेटर दॅन f ऑफ एक्स. मग आता ह्याला जर या साईडला घेतलं, तर काय होईल, f ऑफ एक्स प्लस एच मायनस f ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. आता दोन्ही साईडला जर डिव्हाइड केलं, h ग्रेटर दॅन 0 आहे, तर दोन्ही साईडला h ने डिव्हाइड केलं तर इनइक्वॅलिटी बदलणार नाही, बिकॉज h इज पॉझिटिव्ह. तर हे असं येईल. बरोबर. आता जर लिमिट घेतलं दोन्ही साईडला, तर लिमिटमुळं हे जे इक्वल ग्रेटर दॅनचं साईन होतं, ते ग्रेटर दॅन इक्वल्स टू बनणार, आणि त्यालाच आपण म्हणणार एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. बरोबर. म्हणजे मी आता तुम्हाला पुन्हा त्या स्लाइडवर घेऊन जातो, पण त्याच्या अगोदर हे सांगतो. ठीक आहे, हे सांगतो आधी. म्हणजे मला हे म्हणायचंय,
की जर तुमचा एफ डॅश ऑफ ए मोठा आहे, कुठला तरी पॉइंट ए आहे तुमच्याकडे इन्क्रीजिंग फंक्शन साठी, ए पॉइंट, आणि एफ डॅश ऑफ ए ग्रेटर दॅन 0 आहे. आता मला सांगा एफ डॅश ऑफ ए चा अर्थ काय? स्लोप ऑफ द टँजेंट ऍट पॉइंट ए जर ग्रेटर दॅन 0. तुम्हाला माहिती स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? एम इज इक्वल टू टॅन थिटा, बरोबर ना? म्हणजे ती जी काही लाईन आहे तिचं इन्क्लिनेशन जर 0 आणि 90च्या मध्ये असेल तर तुमचा स्लोप म्हणजे टॅन थिटा येईल पॉझिटिव्ह. जर तुमची लाईनचं इन्क्लिनेशन 90 पेक्षा मोठं आहे आणि 180 पेक्षा छोटं आहे तर स्लोप येईल निगेटिव्ह. कळतंय मला काय म्हणायचंय ते? म्हणजे हे इन्क्रीजिंग जर फंक्शन असेल तर कुठलाही पॉइंट ए असेल, त्या पॉइंट ए वर जर तुम्ही टँजेंट मारली, त्या टँजेंटचा स्लोप नेहमी पॉझिटिव्ह येईल. आणि मग स्लोप म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर नेहमी पॉझिटिव्ह येते तर ते फंक्शन कोणतं असणार आहे? इन्क्रीजिंग फंक्शन असणार आहे. कळतंय मला काय म्हणायचं ते? प्रत्येक शब्द न शब्द पकडला पाहिजे तुम्ही, कारण ह्या गोष्टी लक्षात नाही राहत. एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर नेहमी पॉझिटिव्ह येते तर ते फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे. आणि जर फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे तर त्याचा अर्थ त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आणि डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय? स्लोप ऑफ द टँजेंट पॉझिटिव्ह. स्लोप ऑफ द टँजेंट पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्लिनेशन इज रेंजिंग बिटवीन 0 to 90. कळतंय? ओके. मग मला हे म्हणायचं की इफ एफ डॅश ऑफ ए इज ग्रेटर दॅन 0 देन इन स्मॉल डेल्टा नेबरहुड ऑफ ए मायनस डेल्टा, ए प्लस डेल्टा, वी हॅव एफ स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. मग त्याच्यासाठी हे एक्सप्रेशन जे वर लिहिलं होतं, फॉर मॉड ऑफ एच इज लेस दॅन डेल्टा, एच इज 0 टू डेल्टा, आणि मग या दोन कंडिशन हे सांगावं लागेल तुम्हाला व्यवस्थित, कारण याचा वापर आपण करणार आहे क्वेश्चन मध्ये. कुठं होतं आपण? इन्क्रीजिंग फंक्शन. अजून एक स्लाइड ऍड. मला सांगा हे कशात चाललंय? इन्क्रीजिंग फंक्शनचं चाललंय. इन्क्रीजिंग फंक्शन जर फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर तुम्हाला काय म्हटलं? एक्स प्लस एच हा ग्रेटर दॅन एक्स येईल. एच कसा आहे? ग्रेटर दॅन 0, बरोबर, फॉर व्हेरी स्मॉल एच. इन्क्रीजिंग फंक्शन असेल किंवा डिक्रीजिंग असेल तर एक्स प्लस एच एक्स पेक्षा मोठा असणारच असणार. पण एफ ऑफ एक्स प्लस एच हा एफ ऑफ एक्स पेक्षा मोठा असणार. त्याला रिझन काय? एफ इज इन्क्रीजिंग फंक्शन. कारण आपलं जे फंक्शन आहे ते इन्क्रीजिंग फंक्शन आहे, तर एफ ऑफ एक्स प्लस एच एफ ऑफ एक्स पेक्षा मोठं येणार. तर या एफ ऑफ एक्स ला इकडे जर घेतला तर हे काय बनेल? एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. आता मला सांगा एच पॉझिटिव्ह आहे तर दोन्ही साईडला जर एच ने डिवाइड केलं तर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच इज ग्रेटर दॅन 0 येईल. बरोबर, ग्रेटर दॅन 0. आता मी म्हणेल कारण 0 बाय एच इज 0, बरोबर. आता मी म्हणेल टेकिंग लिमिट एच अप्रोचिंग टू 0 ऑन बोथ साइड, तर 0चं लिमिट तर 0च येईल. तर लिमिट जर घेतलं तर लिमिट एच अप्रोचिंग टू 0, एच अप्रोचिंग टू 0, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच लिमिट घेतल्यामुळे हे आता 0च्या इक्वल पण येऊ शकतं. म्हणजे हे साईन कशामध्ये चेंज झालंय हे व्यवस्थित लक्ष द्या. हे साईन कशामुळं? लिमिटमुळं इक्वल टूचं साईन आलंय. कळतंय? पण हे काय रे? हे फर्स्ट प्रिन्सिपलने डेरिव्हेटिव्ह सांगते. दिस इज द डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय? एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा की जर तुमचं फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असलं पाहिजे. 0 पण असू शकतं. का असू शकतं? बरं, डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे त्या पॉइंटला आपण काय म्हणत असतो? स्टेशनरी पॉइंट और टर्निंग पॉइंट. कळतंय? तर डेरिव्हेटिव्ह 0 पण असू शकतं. का बरं? इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ द ग्राफ. आय विल लेट यू नो अबाउट दॅट. आता मला काय म्हणायचंय? फॉर डेल्टा नेबरहुड ऑफ एक्स, फॉर डेल्टा नेबरहुड ऑफ ए, नेबर, बरोबर का?
यू आर काही पण असो फॉर डेल्टा नेबरहुड ऑफ ए. डेल्टा नेबरहुड ऑफ ए म्हणजे काय? तुमचा जो एक्स असेल किंवा तुमचा जो इंटरवल बनेल तो आता असा बनेल ए मायनस डेल्टा ए प्लस डेल्टा. दोघांना असं ब्रॅकेट नव्हतं द्यायला पाहिजे. म्हणजे तुमचा इंटरवल बनेल एक्स इज बिलॉंगिंग टू ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा. आता हे कळेल तुम्हाला ग्राफ ड्रॉ केलं. फॉर डेल्टा नेबरहुड ऑफ ए आय एम सेइंग y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. कसं स्ट्रिक्टली? स्ट्रिक्टली म्हणजे मोनोटॉनिकली. स्ट्रिक्टली म्हणजे काय? मोनोटॉनिकली. मग तिथं आपण स्ट्रिक्ट इनइक्वॅलिटी वापरणार. मोनोटॉनिकली. मोनोटॉनिकली increasing, strictly increasing or monotonically increasing if. आता ते त्याच्या पुढे जे लिहायचं ते ग्राफवर डिपेंड करतं. ग्राफ पहा, असा ग्राफ आहे समजा. इन्क्रीजिंग फंक्शन आहे ना, असा ग्राफ आहे. आता मी म्हटलं की कुठला ना कुठला पॉइंट आपल्याकडे ए आहे. व्यवस्थित लक्ष द्या. कुठला ना कुठला पॉइंट ए आपल्याकडे जर असेल तर एचा डेल्टा नेबरहुड म्हणजे काय? ए प्लस डेल्टा ए मायनस डेल्टा. हे तुमचा एक्स याच्याच बिटवीन खेळत असेल कारण फंक्शनचं इक्वेशन काय y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. बरोबर. आता मी म्हटलं की मॉड ऑफ एच इज लेस दॅन डेल्टा. म्हणजे आता मी नवीन एक पुन्हा इन्क्रीमेंट घेतलाय डेल्टा पेक्षाही छोटी इन्क्रीमेंट. डेल्टा तर खूप मोठा होता, एच त्याच्याही पेक्षा छोटा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ही ती इन्क्रीमेंट असेल एच ची. हा असेल ए प्लस एच आणि हा असेल ए मायनस एच. आणि ह्या छोट्या इंटरवल मध्ये तुमचं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल. कळतंय का मला काय म्हणायचंय ते? मग फंक्शन जर इन्क्रीजिंग आहे तर याला व्यवस्थितपणे पहा तुम्ही. म्हणजे ऍक्च्युली मला ह्या डेल्टाशी काही घेणं देणं नव्हतंच. एच ग्रेटर दॅन झिरो आहे का? एच ग्रेटर दॅन झिरो आहे आणि एच डेल्टा पेक्षा छोटा आहे. डेल्टा फक्त मी तुम्हाला नेबरहुड साठी सांगितलं. तर ह्या दोघांना जर व्यवस्थित पाहिलं, ह्याला अजून झूम करतो मी, तर आता हे असं बनेल. इथं तुमचा पॉइंट ए होता, इथं तुमचा इथं पॉइंट असेल ए प्लस एच आणि इथे पॉइंट असेल ए मायनस एच. डेल्टाशी आता काही घेणं देणं नाही. फंक्शन कसं आहे रे? फंक्शन आहे इन्क्रीजिंग फंक्शन. कसं आहे? इन्क्रीजिंग फंक्शन जर असेल तर मला सांगा ए प्लस एच या पॉइंटवर जी टेंजंट मारणार आहे तिचा स्लोप कसा येईल? तिचं इन्क्लिनेशन 90 पेक्षा छोटं येईल का? येस, म्हणजे तो पॉझिटिव्ह स्लोप देईल. ए पॉइंटवर जी टेंजंट माराल तिचं जे डेरिव्हेटिव्ह असेल ते अरे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये नाही पोहोचायचं आपल्याला. डेरिव्हेटिव्हचा यूज नाही करायचा आता सध्या. फर्स्ट डेरिव्हेटिव्हचं सांगतो मी तुम्हाला. 1057. म्हणजे मला सांगायचं हे फंक्शन जर इन्क्रीजिंग फंक्शन आहे ना तर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग कधी राहील हे फंक्शन? ज्यावेळी किंवा हे फंक्शन समजा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे त्या एच नेबरहुड मध्ये, डेल्टा नेबरहुडच्या एच इन्क्रीमेंट मध्ये, तर तुम्ही हे ऑब्झर्व कराल की एफ ऑफ ए मायनस एच पेक्षा एफ ऑफ ए मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा एफ ऑफ ए प्लस एच मोठा आहे. हेच सांगायचं होतं, बाकी काहीच नाही. मग ह्यासाठी एवढं काही करायची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवायचं. जर फंक्शन इन्क्रीजिंग असेल एच नेबरहुड घ्यायचा, एच इन्क्रीमेंट घ्यायची, एफ ऑफ ए प्लस एच मोठा असेल त्याच्यापेक्षा मध्ये कोणता असेल आणि हा कळतंय. अँड फॉर दॅट एफ डॅश ऑफ ए इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो. This is called as strictly increasing function or strictly or monotonically increasing function.
म्हणजे जर तुम्हाला सांगितलं गेलं की फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे किंवा मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आहे, तर तुम्ही म्हणणार फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. जर तुम्हाला फक्त म्हटलं की फंक्शन इज इन्क्रीजिंग, तर तुम्ही म्हणणार फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. ह्याचा अर्थ काय तुम्हाला समजतोय का? मी जे स्ट्रिक्टली म्हणतोय त्याचा अर्थ असा आहे की तुमचं फंक्शन समजा इन्क्रीजिंग फंक्शन आहे, पण समजा फंक्शन खूप मोठं म्हणजे फंक्शनचं डोमेन खूप मोठं आहे. ठीक आहे. आता मला सांगा, फंक्शन या इंटरवलमध्ये इथून इथपर्यंतच्या इंटरवलमध्ये तुम्हाला कसं वाटतोय? फंक्शन इन्क्रीजिंग वाटतोय, पण त्याच्यानंतर इथं पहा ना, डिक्रीजिंग. आणि म्हणून आपण म्हणतो की त्या स्मॉल इंटरवल एच मध्ये ते फंक्शन इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग किंवा मोनोटॉनिकली डिक्रीजिंगची कन्सेप्ट येते. तुम्ही नोट पाहालच, ते जे फंक्शन असतं ते मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग का असतं, मोनोटॉनिकली और स्ट्रिक्टली डिक्रीजिंग का असतं. काही काही फंक्शन असं पण नेचर दाखवू शकतात ना, बरोबर ना? तर आणि मग इक्वल टू 0 ची कन्सेप्ट काय येते? कारण कधी कधी असं पण होतं ना की हा पॉइंट पहा बरं, इथं जर टेंजंट मारली तर ही एक्स ऍक्सिसला पॅरलल येईल का? हा. मग कधी कधी आपलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कुठल्या ना कुठल्या पॉइंटला 0 पण बनून जातं. हा विचार, फंक्शन इन्क्रीजिंग आहे हा विचार आपण होल डोमेनवर करतो. कुठं? पूर्ण डोमेनवर. पण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण पर्टिक्युलर इंटरवल घेतो. कळतंय? कारण होल डोमेनवर फंक्शनचं बिहेवियर कसं आहे आपल्याला माहित नाहीये. समजा तुमच्याकडे फंक्शन ई रेस टू दी पॉवर एक्स, इट इज असिम्प्टोटिक टू निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हे फंक्शन माहिती आहे ऑलवेज इन्क्रीजिंग आहे. याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू ग्रेटर दॅन 0, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. कारण हे कधी 0 होणारच नाही. म्हणजे या कर्ववर असा कुठला पॉईंट येणारच नाही की ज्या पॉईंटवर तुम्ही टेंजंट माराल ती टेंजंट एक्स ऍक्सिसची पॅरलल येईल. काही काही कर्व असं नेचर दाखवू शकतात. आणि त्याच्यामुळे ती कन्सेप्ट येते की फक्त इन्क्रीजिंग फंक्शन किंवा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. कळतंय? आणि मग त्या स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी आपण तो एच डेल्टा नेबरहूड घेतला. आता डेल्टा नेबरहूड बद्दल बोललो ना आपण, ते स्ट्रिक्ट साठी बोललो. ठीक आहे, ओके. दहावी स्लाइड, टर्निंग पॉइंट. ओके. इन्क्रीजिंग फंक्शन डिक्रीजिंग. आणि आत्ताची स्लाइड कुठे गेली रे? डेल्टा नेबरहूड ते लिहिलं होतं ती स्लाइड. ही वाली इन्क्रीजिंग फंक्शन नंतर आली पाहिजे. आणि डिक्रीजिंग फंक्शन. आता डिक्रीजिंग फंक्शन मध्ये पण आपण डेल्टा नेबरहूड कन्सिडर करू. काय कन्सिडर करू? डेल्टा नेबरहूड. ठीक आहे. काय होतंय तुम्हाला? मग असं काय करताय? जर फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन आहे, कसं आहे? डिक्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन. अरे फंक्शन इन्क्रीजिंग असू द्या, डिक्रीजिंग असू द्या, एक्स प्लस एच एक्स पेक्षा मोठाच असणार. पण डिक्रीजिंग फंक्शन जर असेल आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू एक्स प्लस एच आणि एक्स वर चेक केली तर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू मोठी असेल आणि एफ ऑफ एक्स प्लस एच छोटा असेल. कारण रिझन काय? आताच पाहिलं होतं, डिक्रीजिंग फंक्शन. फंक्शन कसं? डिक्रीजिंग फंक्शन आहे. ठीक आहे, कळतंय का? आता जर आपलं फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन आहे ना, तर आपण काय करणार? त्याला इकडच्या साईडला घ्या, म्हणजे हे काय बनेल? एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स इज लेस दॅन 0. डिवाइड बोथ साइड बाय एच. मग हे काय बनेल? एच कसा आहे? एच इज ग्रेटर दॅन 0. तर एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स इज लेस दॅन 0 आणि इथं अपॉन एच. दोन्ही साईडला अपॉनला केलं, इकडे करायची गरज नाही कारण
0/h इज काय लॅग मारायला लागलं काय? हम्म. झालं का आता व्यवस्थित? चार्जिंग का फोन वगैरे नाही येते? हा, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड. Limit h approaches to 0. F of x plus h minus f of x upon h is lesser than or equals to 0. लिमिट घेतल्यामुळं काय झालं? लेसर दॅन ऑर इक्वल्स टू चं साइन आलं. बरोबर? ओके. लिमिट मुळे आलंय हे लक्षात ठेवा तुम्ही. आपण लिमिट घेतलं म्हणून ही साइन आली. या साइनचे चेंज या साइनशी झालाय. कळतंय? पण हे काय रे? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जर तुमचं फंक्शन डिक्रीजिंग फंक्शन असेल तर एफ डॅश ऑफ एक्स लेसर दॅन ऑर इक्वल्स टू 0 येऊ शकतो. शकतो म्हणजे येतो. कळतंय? फॉर अ डिक्रीजिंग फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन ऍट एनी पॉइंट इज ऑलवेज निगेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ द टँजेंट निगेटिव्ह. स्लोप ऑफ द टँजेंट इज निगेटिव्ह मीन्स इन्क्लिनेशन इज ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180. बरोबर ना? म्हणजे समजा डिक्रीजिंग फंक्शन असेल तुमच्याकडे कुठलं, तर कन्सिडर करा की इथं कुठला पॉइंट ए आणि डेल्टा नेबरहूड म्हणजे इथं आपण ए प्लस डेल्टा एवढं मागं नाही जाता यायचं आपल्याला. ए प्लस डेल्टा आणि इथं असेल ए मायनस डेल्टा. बरोबर? तर आता तुम्हाला सरळ सरळ कळतंय डिक्रीजिंग फंक्शनचा ग्राफ पहा. कुठलाही पॉइंट काढा, त्या पॉइंटवर टँजेंट मारा. कुठलाही पॉइंट त्या पॉइंटवर टँजेंट, कुठलाही पॉइंट त्या पॉइंटवर टँजेंट मारा. त्या टँजेंटचा स्लोप नेहमी निगेटिव्ह येईल, कारण इन्क्लिनेशन पहा ना, याचं इन्क्लिनेशन ग्रेटर दॅन 90, ह्याचं इन्क्लिनेशन ग्रेटर दॅन 90, ह्याचं इन्क्लिनेशन ग्रेटर दॅन 90. कळतंय का? म्हणजे डिक्रीजिंग फंक्शनचा ग्राफ असेल, कुठलाही पॉइंट कन्सिडर करा, त्या पॉइंटवर तुम्ही टँजेंट मारा, त्या टँजेंटचा स्लोप नेहमी निगेटिव्ह येईल. कळतंय? असं नाही व्हिडिओ चालू आहे मग तुम्ही काही डाऊट वगैरे विचारू शकत नाही. हा, कळत नसेल सांगा तुम्ही. आता फॉर डेल्टा डेल्टा नेबरहूड कन्सिडर करू का? कारण स्ट्रिक्टली मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग साठी म्हणजे डेल्टा नेबरहूड ऑफ आहे. नाही, आज मला वाटतं इन्क्रीजिंग डिक्रीजिंग पर्यंतच जाऊयात, कारण मॅक्सिमम मिनिमा नंतर. फॉर डेल्टा नेबरहूड ऑफ ए मीन्स अवर एक्स इज बिलॉंगिंग फ्रॉम ए मायनस डेल्टा टू ए प्लस डेल्टा. आपण डेल्टा नेबरहूड ऑफ ए बद्दल बोलतोय. ठीक आहे? मग डेल्टा नेबरहूड ऑफ ए मध्ये एक्स जो आहे तो ए मायनस डेल्टा आणि ए प्लस डेल्टा मध्ये बिलॉंग करत असेल. फंक्शन काय वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. पण आपण त्याच्याही पेक्षा छोटा एफ इज आपण म्हणूयात स्ट्रिक्टली स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली म्हणजेच मोनोटॉनिकली. स्ट्रिक्टली म्हणजेच मोनोटॉनिकली. मोनोटॉनिकली डिक्रीजिंग फॉर किंवा इफ मॉड ऑफ एच इज लेस दॅन डेल्टा. म्हणजे त्याच्याही पेक्षा आपण छोटा इंटरव्हल कन्सिडर केला, कारण मी तुम्हाला मोठा इंटरव्हल घेऊन दाखवला की फंक्शन कधी कधी काय असतं, काही काही जागेवर इन्क्रीजिंग असतं, काही काही जागेवर डिक्रीजिंग असतं. त्याच्यामुळे आपण त्याच्याही पेक्षा छोटा इंटरव्हल घेतला एच, आणि त्या इंटरव्हल मध्ये आपण म्हटलं की आपलं जे फंक्शन आहे ते कसं आहे, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. काय येईल? ए प्लस एच आणि हा काय ए मायनस एच.
बरोबर. म्हणजे एफ डॅश ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन 0 असेल तर हे फंक्शन कसं असतं, डिक्रीजिंग. दॅट इज आता इथं पहा, हा असेल एफ ऑफ ए प्लस एच, हा असेल एफ ऑफ ए, आणि हा असेल एफ ऑफ ए, ए मायनस एच आहे हा, एफ ऑफ ए मायनस एच. एफ ऑफ ए मायनस एच हा असेल, हा एफ ऑफ ए, आणि हा एफ ऑफ ए प्लस एच. आणि त्याच्यासाठी म्हणजे जर डिक्रीजिंग फंक्शन आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर आपण म्हणूया की एफ ऑफ ए मायनस एच हा मोठा आहे एफ ऑफ ए पेक्षा, आणि त्याच्यापेक्षा एफ ऑफ ए प्लस एच छोटा आहे. बरोबर. हे झालं डिक्रीजिंग फंक्शन साठी स्ट्रिक्टली. ठीक आहे. मग आता आपण हेच म्हणलंय, स्लाइड वर जाऊ. एफ डॅश ऑफ ए ग्रेटर दॅन इक्वल टू 0 कशासाठी असतो, इन्क्रीजिंग फंक्शन साठी. जर फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर कुठलाही पॉईंट घ्या त्या कर्ववरचा, त्या कर्ववरच्या कुठल्याही पॉईंटवर डेरिव्हेटिव्ह घ्या, ऑलवेज पॉझिटिव्ह येईल. बरोबर. आता इफ एफ डॅश ऑफ ए इज greater than 0, then in small delta neighborhood of a minus delta to a plus delta, we have f strictly increasing for h is mod of h is less than delta. Hence, if f of a plus h minus f of a is greater than 0 and f of a plus h minus f of a is less than 0, म्हणजे मला तुम्हाला ते पण आता समजून सांगावं लागेल की आपण काय केलं, इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये ह्याला ए बोललो, ह्याला ए प्लस एच, आणि ह्याला ए मायनस एच. म्हणजे तुम्ही हे म्हणताय की ही जी काही सिकॅन्ट आहे, बरोबर, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की ए हा ए प्लस एच पेक्षा मोठा आहे, सॉरी, ए प्लस एच हा ए पेक्षा मोठा आहे. आणि फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग फंक्शन, तर त्याच्यामुळे एफ ऑफ ए प्लस एच हा एफ ऑफ ए पेक्षा मोठा येईल. हा एफ ऑफ ए इकडे घेतला किंवा बस एवढंच बस इन्क्रीजिंग फंक्शन साठी. आता इन्क्रीजिंग फंक्शन आहे तर मला सांगा, ए मोठा असेल ए प्लस एच पेक्षा, बरोबर ना, ए प्लस नाही ए मायनस, ए मोठा असेल ए मायनस एच पेक्षा, आणि एफ ऑफ ए मोठा असेल एफ ऑफ ए मायनस एच पेक्षा इन्क्रीजिंग फंक्शन साठी. तर 1 ला पहा आणि 2 ला पहा, ह्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो का, एफ ऑफ ए मायनस एच पेक्षा एफ ऑफ ए मोठा आहे, आणि एफ ऑफ ए पेक्षा एफ ऑफ ए प्लस एच मोठा आहे. हेच म्हणलंय ना आपण, फॉर मॉड ऑफ एच इज लेस दॅन डेल्टा. हे फक्त सांगण्यासाठी, प्रूव्हिंग साठी आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. इम्पॉर्टंट पॉइंट्स की जर समजा एखादं फंक्शन आहे ते इन्क्रीजिंग फंक्शन आहे, तर इन्क्रीजिंग फंक्शन साठी त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 येतं. जर तुम्हाला एखादं फंक्शन दिलं आणि ते सांगितले स्ट्रिक्टली ऑर मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग आहे, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे. डिक्रीजिंग फंक्शन जर असेल, आता डिक्रीजिंग फंक्शन साठी पाहू, डिक्रीजिंग फंक्शन साठी पाहूयात. डिक्रीजिंग फंक्शन, a function f is said to be monotonically or strictly decreasing in an interval ab. हा, हे तर पाहिलं आपण ना.
हे पाहिलं ना. मग एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0 येतो, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0 येतो, बरोबर ना. डिक्रीजिंग फंक्शन जर असेल, फंक्शन जर डिक्रीजिंग असेल तर कुठलाही पॉइंट कन्सिडर करा, कुठलाही पॉइंट, आणि त्या पॉइंटवर टँजंट मारून पहा. तिचं इन्क्लिनेशन 180 पेक्षा 90 पेक्षा जास्त येईल, म्हणजे स्लोप निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह इज ऑलवेज निगेटिव्ह. ठीक आहे. पण फंक्शन जर असं असेल, मग लेस दॅन ऑर इक्वल्स टू का म्हटलंय? कधी कधी असं होऊ शकतं ना की फंक्शन असं डिक्रीजिंग आहे, मध्येच असं झालं, मध्येच असं झालं. मग इथून इथपर्यंत ह्या पर्टिक्युलर डोमेन मध्ये आपलं फंक्शन डिक्रीजिंग आहे, पण इकडे जर पाहिलं इथून इथपर्यंत फंक्शन तर इन्क्रीजिंग बनलंय. इथं फंक्शन डिक्रीजिंग, इथं फंक्शन इन्क्रीजिंग, बरोबर. आणि या पॉइंटवर पाहिलं तर फंक्शन इन्क्रीजिंगही नाही, डिक्रीजिंगही नाही. या पॉइंटवर जर टँजंट मारली तर ती पॅरलल टू एक्स ऍक्सिस येईल, म्हणजे या पॉइंटवर डेरिव्हेटिव्ह 0 पण बनू शकतं. जर तुमच्या कर्वला कसा असेल, तुमचा कर्व स्मूथ असेल आणि कर्वला काय असेल, टर्न्स असतील तर. ठीक आहे. स्मूथ कर्व असेल आणि कर्व असा असेल, नेचर असं असेल. इन्फ्लेक्शन पण आपण त्याला इन्फ्लेक्शन नाही म्हणणार, आपण त्याला वळण असेल तुमच्या कर्वला, टर्निंग असेल, तर त्या पॉइंटला तुमचं डेरिव्हेटिव्ह कसं होईल, 0 होईल. म्हणून तर टर्निंग पॉइंट म्हणतात. ज्या पॉइंटला आपलं काय झालं, कर्वने त्याचं काय बनवलं, नेचर बदललं, इन्क्रीजिंग कडून डिक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग कडून इन्क्रीजिंग, त्या पॉइंटला आपला कर्व टर्न झाला आणि म्हणूनच त्याला टर्निंग पॉइंट पण म्हणतात. म्हणजे त्या पॉइंटवर डेरिव्हेटिव्ह 0 असतो, बरोबर का. म्हणजे डिक्रीजिंग फंक्शन जर असेल, डिक्रीजिंग फंक्शन जर असेल तर ते आपण पूर्ण डोमेन मध्ये जर डिक्रीजिंग असेल तर आपण एफ डॅश ऑफ एक्स लेसर दॅन इक्वल्स टू 0 पण बोलू शकतो, बरोबर. आणि इक्वल टूचं साईन का, कारण कधी कधी आपलं फंक्शन काय करू शकतं, म्हणजे त्या कधी कधी असा पण पॉइंट येऊ शकतो की ज्या पॉइंटवर आपण जी टँजंट मारणार आहे ती टँजंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस येऊ शकते. ठीक आहे. आता नेक्स्ट हे पण झालंय. मला सांगा, फंक्शन डिक्रीजिंग असेल, x1 पेक्षा x2 मोठा असेल, तर तुम्ही म्हणता एफ ऑफ x1 हा एफ ऑफ x2 पेक्षा मोठा असतो ना. इनइक्वॅलिटी पलटून जाते, बरोबर. पण मी आता असं समजा तुम्हाला म्हटलं ए प्लस एच, अरे फंक्शन इन्क्रीजिंग असू द्या डिक्रीजिंग असू द्या, ए प्लस एच हा ए पेक्षा मोठा असतो, बरोबर. आणि ए हा ए मायनस एच पेक्षा मोठा असतो, बरोबर. फॉर एच इज पॉझिटिव्ह, एच कसा आहे, पॉझिटिव्ह. तर मला तुम्ही सांगा, एफ ऑफ ए प्लस एच पेक्षा एफ ऑफ ए कसा येईल, छोटा आहे. एफ ऑफ ए प्लस पेक्षा एफ ऑफ ए मोठा येईल, कारण फंक्शन कसं आहे, डिक्रीजिंग फंक्शन. आणि इथं एफ ऑफ ए हा छोटा येईल एफ ऑफ ए मायनस एच पेक्षा. या दोन्ही केसेसला जर व्यवस्थित पाहिलं, एफ ऑफ ए ला जर मध्ये टाकलं तर आपण म्हणू शकतो एफ ऑफ ए हा एफ ऑफ ए प्लस एच पेक्षा मोठा आहे आणि एफ ऑफ ए मायनस एच पेक्षा छोटा. एफ ऑफ ए मायनस एच इज ग्रेटर दॅन एफ ऑफ ए इज ग्रेटर दॅन एफ ऑफ ए प्लस एच. समजतंय? ओके. आता नोट्स आहेत काही, आणि ज्या मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. पहिली नोट, वेन अ फंक्शन इज स्ट्रिक्टली और मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग, ज्यावेळी तुमचं फंक्शन हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असतं, मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग असतं, त्यावेळी तुम्ही स्ट्रिक्ट इनइक्वॅलिटी देता, बरोबर. तर त्यावेळी तुमचा एफ डॅश ऑफ एक्स कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. इफ इट इज स्ट्रिक्टली और मोनोटॉनिकली डिक्रीजिंग, जर तो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर तुमच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह स्ट्रिक्टली लेस दॅन येतं. जर इन्क्रीजिंग असेल तर ग्रेटर दॅन 0, जर डिक्रीजिंग असेल तर स्ट्रिक्टली लेस दॅन 0. हे डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन आहे की नाही हे चेक करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा वापर करतो की नाही आपण. म्हणजे काय, दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, की फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे हे चेक करण्यासाठी, बरोबर. आता हे हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, वेन फंक्शन इज इन्क्रीजिंग, फक्त इन्क्रीजिंग म्हटलं असेल त्यावेळी तुम्ही काय म्हणा, फक्त इन्क्रीजिंग म्हणलं असेल, इथं काय स्ट्रिक्टली, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता फक्त इन्क्रीजिंग असेल तर एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0, बरोबर.
स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणलं असेल तर एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू झिरो. स्ट्रिक्टली नाही, फक्त डिक्रीजिंग म्हटलं असेल तर एफ डॅश ऑफ एक्स इज लेसर दॅन ऑर इक्वल्स टू झिरो. फक्त इन्क्रीजिंग म्हटलं असेल तर एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. म्हणजे पॉझिटिव्ह ऑर झिरो, म्हणजे निगेटिव्ह ऑर झिरो. आणि स्ट्रिक्टली म्हणलं तर ऑलवेज पॉझिटिव्ह. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ऑलवेज पॉझिटिव्ह, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग ऑलवेज निगेटिव्ह. आता हे पहा, वेन एव्हर एफ डॅश ऑफ एक्स इज झिरो ऍट दॅट पॉइंट टँजेंट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. बरोबर ना? एफ डॅश ऑफ एक्स झिरो असतो म्हणजे काय? स्लोप झिरो असतो. म्हणजे त्या कर्ववर जो पॉइंट आहे त्या पॉइंटवर मारलेल्या टँजेंटचा स्लोप झिरो. टँजेंटचा स्लोप झिरो, एक्स ऍक्सिसचा स्लोप झिरो, म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार. The lines which are having the same slope are parallel lines. बरोबर? We cannot deduce whether f of x is increasing or decreasing at that point. मग त्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे सांगू शकता का तुम्ही? नाही. अरे कसं सांगू शकता? या पॉइंटवर फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे? डेरिव्हेटिव्ह झिरो आलं ना? कळत आहे? ओके. आणि त्या पॉइंटला, अशा पॉइंटला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? टर्निंग पॉइंट और स्टेशनरी पॉइंट. टर्निंग पॉइंट और स्टेशनरी पॉइंट्स. बरोबर? ओके. समजले मग सगळं? वाय ऍक्सिसला टँजंट पॅरलल असेल तर स्लोप इन्फानाइट होईल ना? नॉट डिफाईन. असं कधी होणारच नाही. कारण मग व्हर्टिकल लाईन टेस्ट कशी होईल बरं सॅटिस्फाईड? मग ते फंक्शनच राहणार नाही. विचार चांगला केलाय. पहा, समजा एखादी टँजंट आणि ती वाय ऍक्सिसला पॅरलल म्हणजे कुठं ना कुठं असा बिहेव करतोय. मग व्हर्टिकल लाईनचे किती पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येतील? इन्फानाइट. मग व्हर्टिकल लाईनचं फक्त एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल तरच ते फंक्शन असतं. अदरवाईज इट इज नॉट फंक्शन. कळतंय? तर काय राहिले? मॅक्सिमा मिनिमा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, मॅक्सिमा मिनिमा, मॅक्सिमा मिनिमा, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह. याला 1-2 तासच लेक्चर लागेल. आणि मग नंतर पुढचं. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करू? प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर एक लेक्चर अजून 2 तास लागणार आहे. मला काय लिहायचं होतं? इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, मॅक्सिमा मिनिमा, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता काय राहिले? फक्त हे. याला किती वेळ लागला? जवळपास 3 तास. याला किती वेळ लागेल? 2 hours. मग पुढच्या लेक्चरला पाहू मॅक्सिमा मिनिमा. कारण तुमची पण अवस्था अशी झाली ना. जास्त कॉन्टेंट गेलं का? काय नाही.